Hello friends, hello everyone. Standard 8th and subject English. Friends, today we are going to discuss on warming up and chit chat of 2.2 The House Builder. The House Builder 2.2 The House Builder या पाठाचं वॉर्मिंग अप चिटचॅट या ॲक्टिव्हिटीवरती आपण चर्चा करणार आहोत. सो ओपन पेज नंबर 30 ऑफ आवर बुक. ओके फ्रेंड्स, ऑल ऑफ यू मस्ट ओपन द पेज नंबर 30 ऑफ माय इंग्लिश बुक 8. आपल्या इंग्रजी पुस्तकाचं पान नंबर 30वर आपण आज वॉर्मिंग अप 2.2 द हाऊस बिल्डर याचं वॉर्मिंग अपची आपण चर्चा करूया. चिटचॅट काय प्रश्न आहेत पहा. वॉर्मिंग अपमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मेक ग्रुप्स अँड डिस्कस द फॉलोइंग. गट करा आणि या प्रश्नांची चर्चा करा. What is retirement from occupation? When do people retire? For what reasons do people have to retire from their occupation? And how do people spend their time after retirement? या 4 प्रश्नांची आपणाला सविस्तर चर्चा या ठिकाणी करायची आहे. ओके, द क्वेश्चन Number 1. What is retirement from occupation? व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं पहा, व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? Retirement from occupation means you stop doing your job. You stop doing your work, etc. Because you have reached a particular age. What is retirement from occupation? व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? तर retirement from occupation means you stop doing your job or you stop doing your work. तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा तुमचं कार्य हे थांबवता. कशामुळं? बिकॉज यू हॅव रीच्ड अ पर्टिक्युलर एज. तुम्ही एका विशिष्ट वयाला जाऊन पोचलेला असता. त्यामुळं त्या नियमानुसार तुम्ही तुमचं काम करणं थांबवता. नेहमीचं रुटीन वर्क, तुमचं व्यवसायाचं काम, जे वर्क जॉब असेल ते तुम्ही करणं थांबवता. त्याला आपण रिटायरमेंट किंवा निवृत्ती असं म्हणतो. रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन मीन्स withdrawing from one's active working life. Withdrawing from one's active working life. ॲक्टिव्ह वर्किंग लाईफ जे आहे त्यातून बाहेर येणं किंवा बाहेर काढलं जातं किंवा त्या शासकीय नियमानुसार आपण त्यातून बाहेर पडत असतो त्या वयाला पोचल्यानंतर. त्याला आपण रिटायरमेंट असं म्हणतो. ओके, आता सेकंड क्वेश्चन काय आहे पहा. आपला फर्स्ट क्वेश्चन झाला या ठिकाणी What is retirement from occupation? Now second, when do people retire? आता लोक कधी निवृत्त होतात? लोक निवृत्त केव्हा होतात? People generally retire at the age of 60. Some retire from before 60 also, means 58. Generally, people retire at the age of 60. Some retire before 60 also. काही लोक, एक सर्वसामान्यपणे पाहिलं तर वयवर्ष 60 पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती निवृत्त होत असते. काही वेळेला 60 पूर्वीसुद्धा म्हणजेच 58व्या वर्षीसुद्धा लोक रिटायर होत असतात. पीपल इन इंडिया रिटायर ॲट द एज ऑफ 60 years. भारतातील लोक हे 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर रिटायर होतात. काही 60च्या अगोदरही होतात. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न आपल्याला चर्चेसाठी आहे.
For what reasons do people have to retire from their occupation? For what reasons do people have to retire from their occupation? लोक कोणत्या कारणांनी निवृत्ती घेत असतात? For what reasons do people have to retire from their occupation? लोक कोणत्या कारणांनी निवृत्ती घेत असतात? कोणत्या कारणांनी घेतात? Old age is the main reason for having retirement from occupation. पहिलं कारण आहे की ओल्ड एज झालेलं असतो, वृद्धापकाळ सुरू होतो, त्यामुळे पहिलं कारण आहे की ओल्ड एज इज द मेन रिझन फॉर हॅव्हिंग रिटायरमेंट फ्रॉम ऑक्युपेशन. अँड समटाईम्स हेल्थ प्रॉब्लेम्स ऑल्सो कॉम्पेल सम पीपल टू रिटायर. काही वेळेला आरोग्याच्या समस्यामुळे सुद्धा लोक रिटायरमेंट घेत असतात. सम पीपल हू लिव्ह सक्सेसफुल लाईफ फॉर अ लॉंग टाईम decide to retire for living with their families and enjoy a happy life. काही लोकांना ठीक आहे, स्टील लाईफ झालेलं आहे, सगळं व्यवस्थित आहे, आता थोडं आपल्या मुलांसोबत कुटुंबासोबत वेळ द्यायचा म्हणून सुद्धा काही जण रिटायरमेंट घेत असतात. पाहूया पुन्हा एकदा मी कोणकोणते मुद्दे तुम्हाला सांगितले. फॉर व्हॉट रिझन्स डू पीपल हॅव टू रिटायर फ्रॉम देअर ऑक्युपेशन? Old age is the main reason for having retirement from occupation. Sometimes health problems also compel some people to retire. Some people who live successful life for a long time and decide to retire for living with their families and enjoy a happy life. मित्रांनो, तुम्ही असंही सांगू शकता, people are bound by law to retire when they reach 60 years of age. एक शासकीय नियमांनी व्यक्ती बांधून गेलेली असते, त्यामुळे सुद्धा people are bound by law to retire when they reach 60 years of age. Sometimes people may also retire by choice at an earlier age due to various reasons such as inability to work, illness, ॲक्सिडंट्स एक्सेट्रा. अशा काही या कारणामुळं सुद्धा इनॅबिलिटी निर्माण झाली असेल कामासाठी, किंवा इलनेस, काही आरोग्याच्या मोठ्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असतील, किंवा अपघात वगैरे झाले असतील, तर त्यावेळीसुद्धा लोक लवकर बाय चॉईस ऑल्सो रिटायर बाय चॉईस टू ॲन अर्लियर एज ड्यू टू सच व्हेरियस रिझन्स. यामुळे सुद्धा ते लवकर निवृत्ती काही जण घेत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आपला पुढचा आणि चौथा प्रश्न आहे. पहा काय प्रश्न आहे चौथा. हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? हाऊ डू पीपल स्पेंड देअर टाईम आफ्टर रिटायरमेंट? लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे घालवतात? लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे घालवतात? After retirement, most people spend their time with their families. Some enjoy their incomplete hobbies and some do social work of their liking. ही अशी काही कारणं आहेत की ज्या कारणामुळं लोक निवृत्तीनंतर या गोष्टी स्वीकारतात. आफ्टर रिटायरमेंट मोस्ट पीपल स्पेंड देअर टाईम विथ देअर फॅमिलीज. निवृत्तीनंतर बरीचशी माणसं आपल्या कुटुंबासमेतच वेळ घालवतात. सम एन्जॉय देअर इनकम्प्लीट हॉबीज. काही जण त्यांच्या अपूर्ण इच्छा, अपूर्ण छंद हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अँड सम डू सोशल वर्क ऑफ देअर लाइकिंग. काही जण एक समाजसेवा, त्यांच्या आवडत्या क्षेत्र निवडून समाजसेवासुद्धा करत असतात. तुम्ही असंही सांगू शकता मित्रांनो, सिन्स रिटायर्ड पीपल हॅव अ लॉट ऑफ टाईम देअर हँड्स. हे खरं आहे ना की निवृत्त व्यक्तीकडं भरपूर वेळ असतो, त्याच्या हातात, त्या व्यक्तीच्या हातात भरपूर वेळ असतो. सिन्स रिटायर्ड पीपल हॅव अ लॉट ऑफ टाईम देअर हँड्स अँड दे मे स्पेंड इट इन अ व्हेरियस मॅनर. इट मे बी स्पेंड टाईम विथ द फॅमिली, pursue a hobby, take up another occupation, spend time to better one's health, teach children for free,
असे अधिकाधिक गोष्टीमध्ये निवृत्त झालेले व्यक्ती ह्या स्वतःला गुंतवून घेत असतात. ओके, चिटचॅटनंतर आपल्याला पुढं एक प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. काय प्रश्न आहे पहा. ऑन पेज नंबर 30 नंबर पानावरती आपणाला हा एक प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी सूचना काय आहे पहा. पहिल्यांदा 1. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्वॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. काय प्रश्न आहे. डिस्कस अँड मॅच द प्रोफेशनल्स इन्वॉल्व्ड इन कन्स्ट्रक्शन विथ द वर्क दे डू. आपणाला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. चर्चा करा आणि प्रोफेशनल्स या ठिकाणी बांधकामाशी संबंधित कन्स्ट्रक्शनशी संबंधित जे काही प्रोफेशनल्स दिलेले आहेत त्या प्रोफेशनलची नावं आपल्याला ए कॉलममध्ये दिसतात आणि बी कॉलममध्ये त्या प्रोफेशनलचं कामाचं स्वरूप काय आहे ते बी कॉलममध्ये आहे. त्या दोन्हीच्या आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. ओके, फर्स्ट आय विल रीड द कॉलम ए. पहा काय कॉलम ए मध्ये आहे. आर्किटेक्ट. कॉलम ए आर्किटेक्ट. सेकंड इंजिनियर. थर्ड बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. 4 कारपेंटर. 5 मॅशन. 6 टायलर अँड 7 इंटेरियर डेकोरेटर. आपल्याला या ठिकाणी कोणकोणते कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेले प्रोफेशनल्स या ठिकाणी दिलेले आहेत. 1 आर्किटेक्ट. 2 इंजिनियर. 3 बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. 4 कारपेंटर. 5 मॅशन. 6 टायलर अँड 7 इंटेरियर डेकोरेटर. नाउ बी कॉलम. A makes wooden framework of doors, windows, etc. वुडन फ्रेमवर्क करणारा किंवा वुडन फ्रेमवर्क करतो, लाकडी फ्रेमवर्क करतो, चौकटी, दारं, खिडक्या बनवतो इत्यादी. बी ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ द होम. घर आतून सुंदर बनवतो. डज द फ्लोरिंग. फ्लोरिंगचं काम करतो. प्लान्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. नियोजन करतो आणि रचना डिझाईन तयार करतो. एन्श्योर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. दणकट आणि स्टेबल स्थिर राहणारं ही रचना करतो. एफ builds walls, roofs, etc. and plasters. या गोष्टी करतो. अँड जी supervises construction, employees, workers, professionals, etc. या सर्वांच्या वरती सुपरवाइज करतो, लक्ष ठेवतो. आता या गोष्टी आपण या ठिकाणी मॅच करायचे. ओके, फर्स्ट आर्किटेक्ट. आर्किटेक्टचं काम काय असतं पहा. आपण आता या ठिकाणी पाहूया. तर आर्किटेक्ट हा काय करत असतो. प्लान्स द डिझाईन्स स्ट्रक्चर. आर्किटेक्ट डी काय प्लान्स अँड डिझाईन स्ट्रक्चर हे आर्किटेक्टचं काम. इंजिनियर काय करतात. Engineer ensures structure will be strong and stable. Engineer हे ती जी इमारत आहे तर ही अतिशय व्यवस्थित, दणकट, स्टेबल, स्थिर राहील हे काम पाहत असतात. Ensure structure will be strong and stable. The building contractor. बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टरचं काय काम आहे तर supervises construction, employ workers, professionals, etc.
ओके. नेक्स्ट कारपेंटर, सुतार, हा काय करतो तर मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डोअर्स, विंडोज एक्सेट्रा. मॅशन काय करतो बिल्ड्स वॉल्स. मॅशन काय करतो बिल्ड्स वॉल्स. ओके. रूफ एक्सेट्रा अँड प्लास्टर्स, हे इतकं कार्य मॅशन करतो. नेक्स्ट टायलर, टायलरचं काम काय आहे डज द फ्लोरिंग. टायलर डज द फ्लोरिंग. अँड इंटेरियर डेकोरेटर, हे घर सुशोभित करण्याचं काम करतो. ब्युटिफाईज, ओके, काय करतो ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ अ होम. ब्युटिफाईज इनसाइड ऑफ द होम. आय विल रीड वन्स अगेन. पहा पुन्हा एकदा आपण पाहूया. आर्किटेक्ट plans and design structure. Engineer ensures structure will be strong and stable. Building contractor supervises constructions, employs worker and professionals, etc. Carpenter makes wooden framework of doors, windows, etc. Mason builds walls, roof, etc. and plasters. Tiler does the flooring. And last one, interior decorator beautifies the inside of a home. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रोफेशनल्स की जे कन्स्ट्रक्शनशी संबंधित असलेले हे सगळे व्यवसाय आहेत, प्रोफेशनल्स आहेत आणि त्यांचं काय कार्य आहे यांच्या आपण या ठिकाणी जोड्या जुळवलेल्या आहेत. ओके. नेक्स्ट पुढचा भाग पहा. सेकंड 2, a word can be broken up into units of pronunciation, each having one vowel sound with or without consonant sounds around it. I will read it once again. Pay attention. पहा मित्रांनो काय सांगितलेलं आहे. तर a word can be broken up into units of pronunciation, each having one vowel sound with or without consonant sounds around it. तर मित्रांनो या ठिकाणी आपण सिलेबल बद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर पहिल्यांदा लक्षात घ्या की सिलेबल्स म्हणजे काय. सिलेबल्स म्हणजे शब्दावयव. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिलेबल्स. सिलेबल्स मीन्स शब्दावयव. पहा पुन्हा एकदा हा पॉइंट पहा. अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इंटू युनिट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन, इच हॅव्हिंग वन वॉवेल साऊंड विथ और विदाउट कॉन्सनंट साऊंड्स अराउंड इट. इच सच युनिट इज कॉल्ड अ सिलेबल. मित्रांनो सिलेबल्स म्हणजे शब्दावयव. एखाद्या शब्दाचा उच्चार, लक्षपूर्वक ऐका, एखाद्या शब्दाचा उच्चार एका स्वराच्या म्हणजेच वॉवेलच्या त्या स्वराच्या ध्वनीने निश्चित होत असतो किंवा निश्चित होतो. फॉर एक्झाम्पल मॅन. काय मी तुम्हाला तर उदाहरण सांगितले या ठिकाणी मॅन. तर मॅन हा जो शब्द आहे तर मॅनमध्ये मॅन या शब्दाचा उच्चार त्यातील ए या स्वरामुळे, कोणत्या ए या स्वरामुळे मॅन असा होतो. म्हणजे तो एक सिलेबल, एक शब्दावयव आहे किंवा एक शब्दावयव असलेला शब्द आहे मॅन. सिलेबल हा असा शब्द असतो किंवा उच्चाराचा असा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये एका स्वराचा ध्वनी असतो, एका स्वराचा ध्वनी असतो. म्हणजे तो शब्द एक शब्दावयव असलेला शब्द असतो. उदाहरणार्थ पेन, PEN. तर ई हा या ठिकाणी वॉवेल आहे, पेन. आता पुढचा शब्द समजा मी तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी की डेलिकेट. डेलिकेट हा शब्द तुम्ही जर घेतला तर तुम्हाला लक्षात येईल तिथं की या ठिकाणी किती सिलेबल आहेत पहा. डेलिकेट
डेलिकेट यामध्ये आपण पाहूया किती आहेत. वॉवेल पहा, डे, ली अँड के. ओके, ई आय ए. डेलिकेटमध्ये आपल्याला 3 सिलेबल दिसतात. किती सिलेबलचा वर्ड आहे डेलिकेट हा? 3 सिलेबल्सचा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, एखाद्या शब्दाचा उच्चार एका स्वराच्या वॉवेलच्या एका स्वराच्या ध्वनीने निश्चित होत असतो. आपण उदाहरण पाहिलं की मॅन. मॅन या शब्दाचा उच्चार त्यातील ए या स्वरामुळं मॅन असा होतो, म्हणजे तो एक सिलेबल आहे, एक शब्दावयव असलेला शब्द आहे. सिलेबल हा असा शब्द असतो किंवा उच्चाराचा असा एक भाग असतो की ज्याच्यामध्ये एका स्वराचा ध्वनी असतो, म्हणजे तो शब्द एक शब्दावयव असलेला शब्द असतो. उदाहरणार्थ पेन. पेनमध्ये ई हा एकच स्वर आहे, तो एक सिलेबल झाला. पण आपण डेलिकेट हा शब्द उदाहरणार्थ घेतला तर डेलिकेटमध्ये डे, ली, केट हे 3 वॉवेल साऊंड आहेत, त्यामुळे या शब्दात 3 सिलेबल्स आहेत. एक लक्षात घ्या. आता आपणाला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, पहिलं उदाहरण पहा या ठिकाणी की एक सिलेबल असलेले शब्द. एक सिलेबल असलेले शब्द बघा कुठले आहेत? टू, गॉट, विल, सी एक्सेट्रा हॅव जस्ट 1 सिलेबल. या सगळ्यामध्ये 1 सिलेबल आहे. टीओ, टूमध्ये ओ, GOT ओ, WILL SEE. तर या सर्वांमध्ये 1 सिलेबल आहे. तेच आपण 2 सिलेबलचे शब्द पुढे पहा. कोणकोणते? फादर, मॅशन, बिल्डर हॅव 2 सिलेबल्स. फादर, मॅशन, बिल्डर यामध्ये 2 सिलेबल आहे. आणि आता हे पुढचं जे शब्द आहेत, एंजिन, इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन एक्सेट्रा हॅव 3 सिलेबल्स. त्यामुळे इंजिनियर, कारपेंटर, कन्स्ट्रक्शन या शब्दामध्ये 3 सिलेबल आपणाला दिसतात. 3 सिलेबल्स असलेले हे शब्द आहेत. 3 शब्दावयव असलेले हे शब्द आहेत. आपणाला पुढं काय सांगितलंय पहा. Write down names of any 5 of your classmates and break them up into syllables. Write down the number of syllables in each of their names. काय सांगितलं आपल्याला? तुमच्या वर्गातील कोणत्याही 5 वर्गमित्रांची नावे इंग्रजीत लिहा. कोणत्याही 5 वर्गमित्रांची नावे इंग्रजीत लिहायची आहेत आणि सिलेबल्स प्रमाणे म्हणजे शब्दावयव प्रमाणे त्यांची फोड करा आणि त्या नावांच्या शब्दावयवांची संख्या लिहा, त्या नावाच्या सिलेबलची संख्या लिहा, असं आपणाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. पहा, काही शब्द आपण या ठिकाणी घेऊया. पहा कोणकोणते घेऊ शकता तुम्ही शब्द. तुमच्या मित्रांचं नाव फॉर एक्झाम्पल पहा, राज. तर राजमध्ये ए हा एकच सिलेबल आहे. ओके, पुढचं नाव मी घेतो राघव. राघवमध्ये 2 सिलेबल आहेत, रा अँड राघव, ए ए. ओके, या ठिकाणी 2 सिलेबल आहेत. या पद्धतीनं तर निर्मला मी जर शब्द घेतला, कोणता? निर्मला. तर निर्मला या शब्दामध्ये किती येतात बघा सिलेबल? 3. नि म ला, निर्मला. या ठिकाणी 3 सिलेबल आपल्याला दिसतात. ओके, तर एखादा 4 सिलेबल असलेला शब्द जर आपण एखादा आपल्या मित्रमैत्रिणीचं नाव पाहूया. 4 सिलेबल असलेला आपण एक शब्द घेऊया. फॉर एक्झाम्पल, राजेश्वरी. कोणता? राजेश्वरी. या राजेश्वरीमध्ये 4 सिलेबल दिसतात आपणाला. राजेश्वरी. ओके, राजेश्वरी किती आहेत? 4 सिलेबल्स. ओके, नेक्स्ट वर्ड पाहूया आपण, पंढरी. कोणता नेक्स्ट वर्ड आहे? पंढरी. तर पंढरीमध्ये आपल्याला 3च दिसतात, पण ढ री. या ठिकाणी आपल्याला 3 सिलेबल दिसतात. ओके,
आपण मगापासून काही शब्द पाहिले. राज 1 सिलेबल, राघव 2 सिलेबल, निर्मला 3 सिलेबल, राजेश्वरी 4 सिलेबल, पंढरी 3 सिलेबल. आणखीन एक फॉर एक्झाम्पल पहा, समजा मी नाव घेतलं रोज. रोज यामध्ये 1 सिलेबलच आपल्याला आढळतो. ओके, पण त्याच ठिकाणी मी समजा शब्द घेतला मित्राचं नाव घेतलं रोहन. रोहन या ठिकाणी आपल्याला 2 सिलेबल दिसतात. ओके, आणखीन काही अशी मित्रांची नावं तुम्ही घ्या आणि तुम्ही त्यांचे सिलेबल या प्रमाणाशी फोड करून तुम्ही निश्चित करू शकता. समजा मी नाव घेतलं मीत. मीतमध्ये ई हा एकच सिलेबल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके, किंवा पुढचा शब्द घेतला मी अली. कोणता शब्द घेतला? अली. अलीमध्ये अ हा एक वॉवेल आहे आणि आय हा एक वॉवेल आहे, त्यामुळे अलीमध्ये आपल्याला 2 सिलेबल दिसतात. ओके, किंवा पुढचा मी एखादा शब्द आपल्या मित्राचा घेऊया की हिमांशी. कोणता शब्द घेऊया आपण? हिमांशी. हिमांशी. मी मुद्दाम फोड करूनच या ठिकाणी शब्द तुम्हाला दिलेला आहे. हिमांशी असे 3 आपल्याला सिलेबल दिसतात. तर हा हिमांशीमध्ये हा वर्ड आहे तो 3 सिलेबलचा आहे. ओके मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला की तुम्ही आपल्या मित्रांची नावं लिहून त्या नावाची सिलेबलप्रमाणे त्याची फोड करा आणि किती सिलेबल्स त्या नावात आहेत हेही तुम्ही सांगा. अ सिलेबल इज अ सिंगल अनब्रोकन साऊंड ऑफ अ स्पोकन ऑर रिटन वर्ड. Syllable usually contain a vowel and accompanying consonants. Sometimes syllables are referred to as the beats of spoken language. ही गोष्ट मित्रांनो तुम्ही ध्यानात ठेवा. Okay friends, today in this video we have discussed on the warming up of 2.2 the house builder, and in that we have discussed on given questions in chit chat. Then we matched the professionals involved in construction with the work they do, and then we took the information about the syllable, what is syllable, how it makes, and how we break it, and found how many syllables in each word. And we have practiced there about taken our friends' names and break it. Okay friends, all of you must practice it very well. Thank you very much for watching this video. Thank you.